नायर हॉस्पिटलमध्ये सहयोगी प्राध्यापक होते, त्यांनी संबंधित विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार जेव्हा आमच्याकडे आली, राज्य महिला आयोगाने याची दखल घेतली आणि यामध्ये त्या सहयोगी प्राध्यापकाला निलंबित करण्यात आलं। खरं तर निलंबनाची कारवाई ही तातडीने होणं अपेक्षित असताना सुद्धा संबंधित दिन यांनी ही कारवाई करण्यासाठी उशीर केला, म्हणून राज्य महिला आयोगाने महानगरपालिकेला पत्र पाठवत त्यांना अहवाल सादर करायच्या सूचना दिल्या आणि ही जी कारवाई आहे ती तातडीने व्हावी अशा सूचना दिल्या। त्या अनुषंगाने डीनवरती देखील कारवाई झालेली आहे। पण तरीसुद्धा या भागामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनी ज्या आहेत त्या विद्यार्थिनींच्या बाबत अशा काही अजून घटना घडलेल्या आहेत का, त्यांना काही तक्रारी द्यायच्या आहेत का, या सगळ्यांच्या अनुषंगाने या विद्यार्थिनींशी चर्चा करण्यासाठी आज मी या ठिकाणी आले होते। तर काही विद्यार्थिनींनी या संदर्भात त्यांच्या मनामधल्या शंका व्यक्त केलेत, काहींना तक्रारी दाखल करायच्यात। तर या तक्रारी आता नुकतेच त्यांची एक्झाम देखील सुरू झालेली आहे, त्याच्यामुळे शुक्रवारी ज्या खरंच यामध्ये आहे ज्यांना तक्रार द्यायची त्या उपस्थित नसल्यामुळे मी फोनवरून त्यांच्याशी बोलले, इतर विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्याशी चर्चा केली। तर शुक्रवारी हे सगळे पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार प्राध्यापकावर कारवाई झालेली होती ते नंतरही त्या क्वार्टरमधून त्या मुलींना धमकी देत होते। CCTV आहेत तुमच्याकडे आमचे आणि ते व्हायरल करू अशी धमकी देत होते, तेव्हा पोलिसांनी पण ही केस घेतलेली नाही असं पण त्या मुलींचा आरोप आहे। मी आगरीपाडा पोलीस स्टेशनच्या पोलिसांना या ठिकाणी बोलवलं होतं, त्यांनी सांगितलं की आमच्याकडे अशा पद्धतीच्या तक्रारी आल्या तर आम्ही जरूर त्या नोंद करून घेऊ। त्याच्यामुळे पोलिसांना देखील सूचना दिलेल्या आहेत की ज्या ज्या मुलींना अशा पद्धतीची धमकी येते, ज्यांच्या काही तक्रार नोंदवायचे तर जरूर त्यांनी पोलीस स्टेशनला नोंदवावं। राज्य महिला आयोग त्याची दखल घेऊन कारवाई करेल। जे जुने डीन होते त्यांची मुख्यमंत्र्यांनी बदली केली या प्रकरणानंतर, पण ते पदावर ज्या दिवशी हटले त्यांनी त्याच संध्याकाळी त्या प्रकरणातील दीक्षा म्हणून एक आहे, त्यांचं नाव घेण्याचं राहील, तर त्यांना कंत्राटी तत्वावरून त्यांना काढून टाकलं। त्यांना मुख्यमंत्र्यांनी काढल्यानंतर सुद्धा ज्या प्रकरणामध्ये जे सहयोग करत होते त्यांना कंत्राटी तत्वावरून काढून टाकण्यात आलं। ती सुद्धा सविस्तर माहिती या ठिकाणी घेतली, ज्यांच्या संदर्भात त्यांनी पत्रक त्या ठिकाणी दिलेलं होतं ते विड्रॉ करण्यात आलेलं आहे। आज ती प्रोसेस पूर्ण झालेली आहे, मी स्वतः थांबून ही प्रोसेस आता केली। काही राजकीय प्रश्न आहे, आज हर्षवर्धन पाटलांनी आपण नायर हॉस्पिटलचा आणि मुलींच्या सुरक्षिततेचा विषय माझ्यासाठी फार महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळे राजकीय विषय आपण कायमच घेत असतो, ते नंतर घेत राहू। एकच प्रश्न, पण त्यांनी जेव्हा हा पक्षप्रवेश केला ते म्हणतात की लोकसभेवेळी सुप्रिया सुळेंना निवडून देण्यात आमचा अदृश्य हात होता, महायुतीमध्ये राहून त्यांनी महाविकास आघाडीचं काम केलं। याच्यावरूनच लोकांना त्यांची मानसिकता काय आहे ते समजेल। त्याच्यामुळे आता येणाऱ्या विधानसभेला लोक त्यांच्याबरोबर किती राहतील, आधी काँग्रेसमधून, परत BJP बरोबर, आता तुतारी बरोबर, आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रत्येकाच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं ते काम करत असेल तर जनता जनार्दन जाणतीये काय निर्णय घ्यायचा आणि ते येणाऱ्या विधानसभेमध्ये त्यांचा निर्णय दाखवून देते। रामराजे निंबाळकर यांनी सांगितलं की बाबा स्थानिक जर प्रश्न मार्गी लागले नाही तर मी अजितदादांकडे तक्रार करणार आहे या गोष्टीची। पण आज शरद पवारांनी एक संकेत दिलेले आहेत की मी 14 तारखेला फलटणला जाणार आहे, त्यांच्या पक्षप्रवेशाहून याला संकेत मानले जाते। तुमच्याकडूनच ही माहिती समजते, मी गेले 2-2.5 तास झालं हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे मला याची माहिती नाही आहे, पण याची सविस्तर माहिती घेऊन मी तुमच्याशी बोलतो। धन्यवाद। थँक्यू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।